महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमा। नमस्कार, मी विजय चोरमारे। महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि सगळीकडे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी धडायला लागलेल्या आहेत। नेत्यांच्या पत्रकार परिषदा व्हायला लागलेल्या आहेत, बैठका व्हायला लागलेल्या आहेत, त्यांचं जाहीर प्रसारण व्हायला लागले आहे आणि एकूण राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे। मुंबईत गळ्यात गळे घालणारे नेते राज्याच्या इतर भागात एकमेकांच्या पायात पाय अडकवल्याचं नाटक करायला लागले आहेत आणि अनेक ठिकाणी या नुराकस्त्या सुरू आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर फक्त मुंबईत जिथं खरोखर लढत सुरू आहे, निवडणुकीसारखी दोन समोरासमोरच्या योद्ध्यांच्या मध्ये लढत सुरू आहे, ती फक्त मुंबई महापालिकेत। तिथं भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचे पक्ष अशी समोरासमोर लढत सुरू आहे। आणि या लढतीकडं महाराष्ट्राचं किंवा मुंबईचंच नव्हे तर सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे। उद्धव आणि राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आल्यानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत त्याचा काय परिणाम होऊ शकतो याची उत्सुकता संपूर्ण देशभर गेले अनेक महिने लागून राहिलेले आहे। म्हणजे उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आता आलेत, त्यांची 20 वर्षानंतर शिवाजी पार्कवरची सभा त्यांची काल झाली, पण या एकत्र येण्याची प्रक्रिया 6 महिन्यापासून सुरू होती। म्हणजे महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीस सरकारनं जेव्हा महाराष्ट्रावर त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न सुरू केला, त्याविरुद्ध मराठी भाषिकांचं आंदोलन सुरू झालं। त्या आंदोलनात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघं एकत्र आले आणि तिथून या दोघांच्या एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली। ती महापालिका निवडणुकीत एकत्र येण्यापर्यंत, म्हणजे त्याची घोषणा होण्यापर्यंत आणि दोघांनी एकत्रित निवडणुका लढवण्यापर्यंत त्याची परिणती झालेली आहे। आणि त्याचा एक सर्वोत्तम आविष्कार, सर्वोच्च आविष्कार म्हणून शिवाजी पार्कवर रविवारी झालेल्या जाहीर सभेकडे बघता येईल। म्हणजे या सभेनंतर मुंबई महापालिकेचं काही चित्र बदलू शकतं का? या सभेचा मुंबई महापालिकेच्या एकूण निवडणुकीवर, मतदानावर, मतदारांच्यावर काही परिणाम होऊ शकतो का, याचा उहापोह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। म्हणजे एक लक्षात घ्यायला पाहिजे की कालच्या सभेतला सगळ्यात प्रमुख मुद्दा काय होता, तर भारतीय जनता पक्षाचे तमिळनाडूचे नेते अण्णामलाई यांनी मुंबईत येऊन एक स्टेटमेंट केलं की मुंबई महाराष्ट्राची नाही, मुंबई ही कॉस्मोपॉलिटन मुंबई हे शहर आहे। आणि या विधानाच्या भोवती उद्धव आणि राज ठाकरे यांची संपूर्ण सभा फिरताना आपल्याला दिसून आली। म्हणजे सगळ्यांनीच, सगळ्याच प्रमुख वक्त्यांनी अण्णामलाई यांचं वक्तव्य टार्गेट केलं। त्या वक्तव्याच्या अनुषंगानं मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा जाहीर आरोप केला। आणि यापूर्वी सुद्धा आपल्याला आठवत असेल, वेळोवेळी निवडणुकांच्या मध्ये उद्धव ठाकरे यांचा मुद्दा हाच कायम राहिला आहे की भारतीय जनता पक्षाचा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे। आणि हा मुद्दा आतापर्यंत निवडणुकीत आला नव्हता, पण अण्णामलाई यांनी विधान केलं आणि अण्णामलाई यांच्या निमित्तानं त्याला आधार मिळाला। आणि तोच मुद्दा धरून दोन्ही ठाकरे बंधूंनी, सगळ्यांनीच, सभेतल्या वक्त्यांनी त्याला टार्गेट करून भारतीय जनता पक्षाचा हा डाव अण्णामलाई यांनी उघड केल्याचं सांगितलं। त्याला पुष्टी दिली ती राज ठाकरे यांनी। अदानीचं वाढलेलं साम्राज्य, उद्योगपती गौतम अदानी यांचं मुंबईत देशात साम्राज्य कसं वाढलंय याचा नकाशाच राज ठाकरे यांनी जाहीर केला, प्रदर्शित केला। म्हणजे आधी त्यांनी 2014 साली अदानी देशात कुठं कुठं होते आणि 2014 नंतर 2025 पर्यंत, म्हणजे 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आणि मोदी सत्तेवर आल्यानंतर फक्त एका उद्योगपतीवर म्हणजे गौतम अदानी यांच्यावर प्रचंड मेहरबानी केली आणि त्यानंतर सगळ्या क्षेत्रात, सर्व क्षेत्रात अदानी उतरले आणि बहुतेक सगळी सरकारी कामं ही अदानींना देण्यात आली। अदानींच्या साम्राज्याचा प्रचंड विस्तार झाला। तो विस्तार राज ठाकरे यांनी देशाचा नकाशा आणि 2014च्या तुलनेत 2025 पर्यंत अदानीचं वाढलेलं साम्राज्य हे दाखवून त्याद्वारे तो धोका दाखवून दिला।
देशाच्या पद्धतीनंच महाराष्ट्र आणि मुंबईत अदानीला काय काय दिलेलं आहे, अदानीवर कशी कशी मेहरबानी झालेली आहे, याचा सुद्धा नकाशा राज ठाकरे यांनी सादर केला. म्हणजे एकीकडे अण्णामलई यांचं मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र आणि त्याच वेळी अदानीचं वाढलेलं साम्राज्य आणि या साम्राज्याचा लाभ घेत पुन्हा मुंबई मराठी माणसापासून तोडण्याचा, मुंबई गुजरात जवळ नेण्याचा, मुंबई गुजरातला जोडण्याचा डाव, हे सगळं राज ठाकरे यांनी अत्यंत उत्तम रीतीनं, नियोजनबद्ध रीतीनं, उत्तम पुराव्यानिशी याची मांडणी केली. म्हणजे एरवी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव हा एक आरोप निवडणुकीपुरता वापरायचा आरोप होऊ शकतो, पण इथं राज ठाकरे यांनी अत्यंत मुद्देसूदपणे सगळं अदानीचं साम्राज्य आणि अदानीचं साम्राज्य वाढणारं आणि त्याचा भारतीय जनता पक्षासाठी असलेला फायदा आणि अनेक महत्त्वाच्या गोष्टी अदानींना सोपवणं, याच्यावरून त्यांनी हे सगळे निष्कर्ष मांडले, जे मराठी माणसाला पटणारे होते, मराठी माणसाला आवाहन करणारे होते, मराठी माणसाला विचार करायला लावणारे होते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकत्रित सभा ही मुंबई महापालिकेसाठी अत्यंत गरजेची, अत्यंत महत्त्वाची होती. कारण त्या दोघाही भावांचा जो एक करिश्मा आहे ते एकत्र येण्यामुळे जो माहोल तयार होतो आणि त्याचा निश्चितपणे मराठी मतदारांच्यावर चांगला परिणाम होऊ शकतो. खरं तर या दोघांच्या 3 सभा आधी होणार होत्या. खासदार संजय राऊत यांनी तसं जाहीर केलं होतं, पण नंतर नियोजन बदललं आणि शिवाजी पार्कवर फक्त एकच सभा घेण्याचं ठरलं. अर्थात महापालिका निवडणुकीच्या गरजा या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर हा निर्णय योग्यच असल्याचं पटतं. कारण महापालिकेच्या निवडणुकीत तिथला उमेदवार असतो, तो उमेदवार आपापल्या मतदारांच्यापर्यंत जाणं ही गरज असते, त्या दृष्टीने प्रयत्न होण्याची गरज असते. जर ठाकरे बंधूंच्या एकत्रित सभा 3-3 व्हायला लागल्या तर त्या सभांच्या निमित्तानं उमेदवारांना आपल्या मतदारांच्यापर्यंत पोहोचण्यात अडचण येऊ शकते आणि त्यांना इकडे सभेसाठी ताकद लावावी लागते, याचा फटका बसू शकतो. मला वाटतं याचा विचार करून त्यांनी या सभांचं प्रमाण मुंबईतल्या कमी केलं असावं आणि मुंबईत दोघांची एकच सभा घेतली असावी. या उलट त्यांनी शाखा भेटींच्यावर भर दिला, कार्यकर्त्यांच्यामध्ये मिसळणं, कार्यकर्त्यांशी संवाद साधणं या गोष्टींच्यावर भर दिला आणि त्यातून त्यांनी वेगळ्या पद्धतीनं दोन्ही शिवसेनेचं म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं, ह्या दोन्ही सेनांचं, दोन्हीच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन कसं होईल याकडे लक्ष दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने जाहीरपणे त्यांनी सांगून टाकलेलं आहे की इथं आमच्यात कुठल्याही पातळीवर कोणत्याही प्रकारचा बेबनाव नाही. त्यामुळं जे काही चर्चा अफवा पसरवतात त्यावर लक्ष देऊ नका, आपल्याला एकत्र लढायचं आहे, भारतीय जनता पक्षाविरुद्ध एकत्र लढायचं आहे, हे त्यांनी या निमित्ताने जाहीर करून टाकलं. आता उद्धव आणि राज ठाकरे यांच्या सभेतलं आणि एक जी वैशिष्ट्य जर आपण बोलायचं झालं तर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं ते आदित्य ठाकरे यांचं भाषण. म्हणजे आदित्य ठाकरे यांनी आपली राजकारणातली परिपक्वता यापूर्वी अनेकदा दाखवली आहे. म्हणजे 2019ला ज्यावेळी उद्धव ठाकरे यांचं सरकार स्थापन होण्याची प्रक्रिया सुरू होती, त्या सरकार स्थापनेच्या काळात काही वेळा अडचणी आल्या, अडथळे आले, त्यावेळी अनेक ज्येष्ठ नेते म्हणजे एकनाथ शिंदे सुद्धा त्यावेळी महाविकास आघाडीसोबत शिवसेनेत एकत्रित होते, शिवसेना फुटली नव्हती. त्यावेळी अत्यंत कठीण, अत्यंत कसोटीच्या परिस्थितीत आदित्य ठाकरे हे माध्यमांना सामोरे गेले होते. तर त्यावेळी आदित्य ठाकरे यांची एकूण मॅच्युरिटी, एकूण प्रगल्भता दिसून आलेली होती. त्यानंतर सातत्यानं त्यांची प्रगल्भता राजकारणातली वाढत चालली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे महाराष्ट्रात एक राजकीय नेता, तरुण नेता महाराष्ट्र समजून घेतोय, मुंबई समजून घेतोय आणि त्याची प्रगल्भपणे मांडणी करतोय, ही गोष्ट समोर येते. अर्थात तो कुठल्या पक्षाचा हे महत्त्वाचं नाही, महाराष्ट्रातला एक नेता महाराष्ट्र समजून घेऊन पुढे येण्याचा प्रयत्न करतो, ही मला वाटतं आदित्य ठाकरे यांच्यात दिसणारी एक दिलासादायक गोष्ट आहे. कालचं त्यांचं भाषण अत्यंत मुद्देसूद होतं. म्हणजे राजकारणात असलेल्या नव्या आणि जुन्या लोकांनी सुद्धा किती मुद्देसूद बोलता येतं यासाठी आदित्य ठाकरे यांचं कालचं भाषण ऐकायला हवं. म्हणजे औचित्यपूर्ण होतं, मुद्देसूद होतं, ठोस होतं, आक्रमक होतं. म्हणजे लाखोंच्या समुदायाला आवाहन करणं. कधी अनेकदा मुद्देसूद भाषणं ही समोरच्या गर्दीला कंटाळणारी ठरतात, पण आदित्य ठाकरे आणि मुद्दे आणि त्याची व्यापक आवाहकता या दोन्ही पार्श्वभूमीवर, दोन्ही पातळ्यांच्यावर आपल्या भाषणानं बाजी मारले. म्हणजे जयंत पाटील यांनी नंतर त्यांच्या पाठोपाठ जयंत पाटलांचं भाषण झालं. जयंत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातले दीर्घकाळचे खेळाडू आहेत. त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या भाषणाचं कौतुक केलं, पण त्यांचं स्वतःचं भाषण फार पसरट होतं. म्हणजे हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे की इतक्या मोठ्या गर्दीच्या समोर कशा रीतीनं मुद्देसूद आणि नेमकं बोलता येतं हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे मला वाटतं.
राज ठाकरे यांचं भाषण, राज ठाकरे यांची अनेक भाषणं गाजलेली आहेत. राज ठाकरे यांनी लाखांच्या अनेक सभा गाजवलेल्या आहेत. त्यांच्या स्वतंत्र भाषणांच्यावर चर्चा झालेल्या आहेत. पण शिवाजी पार्कवरच्या कालच्या सभेतलं त्यांचं भाषण, आजवरची त्यांची जी भाषणं आहेत त्या भाषणांच्यातलं काही मोजक्या भाषणांच्यातलं एक उत्तम भाषण म्हणून त्याची आपल्याला नोंद घ्यावी लागेल. म्हणजे ते मुद्देसूद होतं, औचित्यपूर्ण होतं, या निवडणुकीचं गांभीर्य लक्षात आणून देणारं होतं. मुंबईतल्या मराठी माणसाची अवस्था आणि ही निवडणूक जर मराठी माणसानं गांभीर्यानं घेतली नाही, काळजीपूर्वक घेतली नाही, तर ही मराठी माणसासाठीची शेवटची निवडणूक ठरेल, हा धोका राज ठाकरे यांनी या निमित्तानं निदर्शनास आणून दिला. आणि मगाशी उल्लेख केला की अदानीच्या साम्राज्यासंदर्भात त्यांनी जे मुद्दे मांडले, त्या मुद्द्यांच्या संदर्भानं जर विचार केला तर त्यांनी मुंबई समोरचे धोके नेमकेपणानं त्यांनी आपल्या उपस्थित जनसमुदायांच्या समोर पोहोचवले, मुंबईकरांच्या समोर पोहोचवले आणि त्या पलीकडे महाराष्ट्राच्या समोर सुद्धा पोहोचवले. म्हणजे अदानीच्या संदर्भातला, अदानीचं साम्राज्य वाढतंय त्याचा धोका इतक्या उत्तम रीतीनं आजवर कुठल्याच नेत्यानं, म्हणजे राहुल गांधी गेली काही वर्षे सातत्यानं नरेंद्र मोदी हे अदानी यांच्यावर यांना फेवर करत असल्याचं, यांना विशेष सवलती देत असल्याचं, यांचं साम्राज्य विस्तारण्यास मदत करत असण्याचा आरोप करतायत. पण राज ठाकरेंनी त्याच्या पुढे जाऊन अत्यंत मुद्देसूदपणे सगळ्या गोष्टी या सभेत मांडलेल्या आहेत. मला वाटतं त्या दृष्टीनं हे एक उत्तम भाषण म्हणावं लागेल. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात सुद्धा मुद्दे महत्वाचे होते, पण जरा थोडा आगळपागळपणा होता. अर्थात उद्धव ठाकरे यांची ती शैली आहे, त्यांनी त्यांच्या शैलीनुसार भाषण केलं, पण मुद्दे सोडून ते भरकटले नाहीत. कोट्या होत्या, त्यानंतर कोपरखळ्या होत्या, नेहमीप्रमाणे त्यांच्या शैलीत, म्हणजे उद्धव ठाकरे यांची जी शैली आहे त्या शैलीतलं ते भाषण, ते सुद्धा चांगलं भाषण होतं. पण राज ठाकरे यांचं भाषण आणि आदित्य ठाकरे यांचं भाषण ही कालच्या शिवसेनेच्या आणि मनसेच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या प्रचार सभेतलं, मुंबईतल्या सभेतलं सगळ्यात ही दोन महत्त्वाची भाषणं होती असं म्हणायला लागेल. म्हणजे उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतरचा जो काय परिणाम असेल किंवा त्याचा जो एक नेमका संदेश असेल, तो संदेश लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम कालच्या सभेनं यशस्वीपणे केलंय. म्हणजे त्या 100 नाही 101% या सभेनं आपलं काम केलंय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. पण आता प्रश्न, एक महत्त्वाचा प्रश्न उरतो, म्हणजे इथं उद्धव आणि राज ठाकरे यांची एक मोठी सभा झाली. ही सभा, त्या सभेकडे सगळ्यांचं लक्ष राहिलेलं होतं, कारण या सभेचा प्रभाव कसा राहतो त्यावर ठाकरेंच्या, म्हणजे मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या 3 पक्षांच्या युतीचं भवितव्य अवलंबून असेल असं म्हटलं जात होतं. त्या दृष्टीनं बघितलं तरी सभा 100 नव्हे 101% यशस्वी झाल्या. पण तिचा परिणाम काय असू शकतो आपण बघायला पाहिजे, कारण सगळ्यात महत्त्वाचं सभा चांगली होणं, भाषणं चांगली होणं, पण त्याचे सभेनंतरचे परिणाम काय असू शकतात याचा विचार करणं मला वाटतं जास्त गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून बघितलं तर मला इथं काही धोके दिसतात. म्हणजे ही सभा झाल्यानंतर ज्यावेळी संदीप देशपांडे यांचं भाषण सुरू झालं आणि त्यांनी ज्यावेळी अण्णामलाई यांचा उल्लेख केला आणि पुन्हा असं काय असेल तर पुन्हा एकदा आम्हाला बजाव पुंगी हटाव लुंगी आंदोलन सुरू करावं लागेल असं ज्यावेळी ते म्हणाले, त्याच वेळी एक धोक्याची घंटा खणखणली. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या ट्रॅपमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अडकले आहेत का? सुरुवातीला असं वाटलं की संदीप देशपांडे त्यांच्या आकलनानं बोलतायत, पुढं या गोष्टी उद्धव किंवा राज ठाकरे दुरुस्त करून घेतील असं वाटत होतं, पण त्यांनीही तोच सूर पकडला, तोच धागा पुढं नेला. त्यामुळं एक भीती अशी वाटते की भारतीय जनता पक्षाच्या ट्रॅपमध्ये उद्धव आणि राज ठाकरे अडकलेत का? त्याचं कारण असं की अण्णामलाई यांनी इथे येऊन मुंबई संदर्भात विधान केलं, मुंबई कॉस्मोपॉलिटन शहर आहे, त्यामुळे मुंबई महाराष्ट्राची असू शकत नाही वगैरे. आता त्याचा प्रतिवाद करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणले की अण्णामलाई फारसे महत्वाचे नेते नाहीत, त्यामुळे त्यांचं विधान गांभीर्याने घेण्याचं कारण नाही. असं कसं? भारतीय जनता पक्षाच्या एका राज्याच्या शाखेचा अध्यक्ष इथे येतो, भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला येतो आणि तो जाहीरपणे मुंबई महाराष्ट्राची नाही असं विधान करतो. हे गंभीर विधान आहेच, पण मला वाटतं या पाठीमागे भारतीय जनता पक्षाची एक रणनीती असावी. कारण आपण बघितलं तर उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र आल्यामुळं त्यांना मराठी मतांच्या बळावर सत्ता मिळणार नाही. मराठी मतं बहुतांश त्यांच्याकडे जातील. आता मराठी टक्का मुंबईत किती आहे? माझ्या माहितीनुसार तो 30 ते 32% मराठी मतदार मुंबईत आहेत. काहींचं म्हणणं आहे की तो 38 ते 40% आहे. आता
एवढा हा टक्का असला तरी सुद्धा हा सगळा टक्का काय उद्धव आणि राज ठाकरे यांच्या बाजूला जाणारा नाही. त्याचं कारण असं की एकनाथ शिंदेची शिवसेना तिथं लढते आणि आता विद्यमान गेल्या वेळच्या महापालिकेतले 52 जे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून म्हणजे एकत्रित शिवसेनेकडून निवडून आले 50हून अधिक नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या बाजूला गेले. म्हणजे त्यांचा जो मराठी समर्थक मतदार असेल तो काही व्यक्तिगत समर्थक असलेला मतदार तो एकनाथ शिंदेच्याकडे जाईल किंवा एकनाथ शिंदे जी काय पैशाचा किंवा सत्तेचा वापर करून आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करतात त्या पद्धतीने प्रयत्न करतील त्यामुळे सुद्धा काही मतदार जाईल. म्हणजे राज ठाकरे यांनी म्हणले की बाबा तुम्ही विकले जाऊ नका. मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. मराठी माणसाच्या एकूण जगण्या जीवन मरणाची ही लढाई त्याच्यासाठी शेवटची निवडणूक असेल अशी त्यांनी भीती व्यक्त केली. अशा परिस्थितीत मराठी मतदार पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे वळतो किंवा काय हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. पण तरी सुद्धा काही टक्के आता 100% माणसं ही काही विचारावर चालत नाहीत. काही लोक वेगळ्या कारणाने वेगळ्या पक्षाशी जोडले जातात. भारतीय जनता पक्षासोबत सुद्धा काही मराठी मतदार असू शकतात जे नरेंद्र मोदी यांना मानतात, देवेंद्र फडणवीस यांना मानतात किंवा जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा मानतात असा मतदार आहे तो भारतीय जनता पक्षासोबत असू शकतो. आणि भारतीय जनता पक्षाची निवडणुकीची सूत्र मुंबईत आशिष शेलार यांच्यासारख्या मराठी नेत्याकडेच आहेत. त्यामुळे त्याचाही परिणाम होऊ शकतो आणि काही प्रमाणात मराठी मतदार शिवसेनेकडे जाऊ शकतो, काही प्रमाणात तो भारतीय जनता पक्षाकडे जाऊ शकतो आणि काही प्रमाणात तो काँग्रेसलाही जाऊ शकतो. म्हणजे सगळेच मतदार 100% उद्धव आणि राज ठाकरे यांच्याकडे येतील असं नाही, पण बहुतांश मतदार त्यांच्याकडे येतील. असं असताना केवळ समजा आपण गृहीत धरलं तर 20-22% मतं जर उद्धव आणि राज ठाकरे यांना मिळणार असतील मराठीत तर 20 ते 22% मतांच्यावर मुंबईतली सत्ता मिळवता येत नाही. त्यासाठी ते वरची बेरीज कशी करतील हे जास्त महत्वाचं आहे. आता यामध्ये उद्धव आणि राज ठाकरे यांच्या बाजूने होणारी बेरीज कुठली होती? पहिली गोष्ट म्हणजे मुस्लिम मतदारांची. जो अल्पसंख्य मतदार आहे तो अल्पसंख्य मतदार 2019 पासून उद्धव ठाकरे यांचं समर्थन करतोय. पण आता काँग्रेस स्वतंत्रपणे लढतंय. काँग्रेसकडे अल्पसंख्य मतदार काँग्रेसचे नेते जे अल्पसंख्य समाजातले नेते आहेत त्यांच्यासोबत काही अल्पसंख्य मतदार जाऊ शकतो. त्याचबरोबर इथं केवळ नवाब मलिक यांच्याकडे नेतृत्व आहे म्हणून भारतीय जनता पक्षानं अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतले नाही. तो सुद्धा त्यांचा एक रणनीतीचा भाग आहे. म्हणजे केवळ मुस्लिम विरोध करायचा आणि अजितदादांच्या पक्षाला बाजूला ठेवायचं जेणेकरून मुस्लिम मतं काही प्रमाणात अजितदादांच्या पक्षाकडे जाऊ शकतील. जी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडे जाऊ शकणार होती ती मतं तिकडे जातील. तिसरा मुद्दा जो महत्वाचा होता तो दाक्षिणात्य मतदारांचा. मी मगाशी जे म्हटलं ना की भारतीय जनता पक्षाच्या ट्रॅपमध्ये उद्धव आणि राज ठाकरे अडकलेत का, तर त्याचं कारण हे आहे की इथं मुंबईतले कायम कोळीवाडा असेल, माहीम असेल, वांद्रे असेल या भागात दाक्षिणात्य मतदार काही म्हणजे निश्चितपणे प्रभाव टाकणारी त्यांची संख्या आहे. आणि अण्णामलाई यांच्या विधानामुळं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या कालच्या सभेतल्या सगळा रोख हा दाक्षिणात्यांच्यावर राहिला. भजाव पुंगी हटाव लुंगीची आठवण संदीप देशपांडे यांनी करून दिली. खरं तर एका छोट्या नेत्यानं असं विधान केल्यानंतर मोठ्या नेत्यांनी त्याचं गांभीर्य ओळखून ते दुरुस्त करायला पाहिजे होतं. दाक्षिणात्य मतदारांना एकूण दाक्षिणात्य इथल्या समाजाला अधिक चुचकारण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. पण अण्णामलाई यांच्या निमित्तानं पुन्हा दाक्षिणात्य हे टार्गेट राहिले आणि त्याचा फटका इथं उद्धव आणि राज ठाकरे यांना बसण्याची मला शक्यता वाटते. आता याचा उलटा परिणाम काय होऊ शकतो म्हणजे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे. असं जर दाक्षिणात्य मतदार दुरावत असेल तर त्याचा परिणाम इकडे मराठी मतदारांचं ध्रुवीकरण होऊन ते उद्धव राज ठाकरे यांच्याकडे येण्याचं प्रमाण किती असेल तेही बघावं लागेल. त्यामुळे जर मराठी मतदारांचं ध्रुवीकरण होणार असेल तर त्याचा काही प्रमाणात फायदा होईल. पण हा दाक्षिणात्य मतदारांचा जो एक मोठी दखलपात्र अशी वोट बँक आहे ती वोट बँक मला वाटतं आता ती इथं उद्धव आणि राज ठाकरे यांच्यापासून दुरावलेली आहे आणि त्याचा फटका त्यांना निश्चितपणे बसू शकतो. खरं तर निवडणूक भावनेच्या आधारावर लढवता येत नाही. मराठीचा मुद्दा हा आवश्यकच आहे. मुंबई महाराष्ट्राची आहे. मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे, मुंबईची भाषा आहे. महाराष्ट्राचं आणि मुंबईचं मराठीचं अस्तित्व टिकलं पाहिजे याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. त्यासाठी मराठी माणसं उद्धव आणि राज ठाकरे यांच्या पाठीमागे उभी राहतील. पण राजकारण करायचं तर त्यासाठी एक व्यवस्थित व्यूहरचना आखावी लागते, एक रणनीती ठरवावी लागते.
तिथं बेरजेचं राजकारण करावं लागतं. म्हणजे उद्धव आणि राज ठाकरे यांना मराठी मतांच्या बरोबर मुस्लिम मतं, दाक्षिणात्य मतं, कारण दाक्षिणात्य मतं घेता आता इथं हे सगळं करत असताना, एवढी अस्तित्वाची आणि घनघोर लढाई असताना उद्धव ठाकरे यांचे गेली काही वर्षे दिल्लीत चांगले राजकीय संबंध आहेत. तर दिल्लीतल्या राजकीय संबंधाचा, इंडिया आघाडीतल्या राजकीय संबंधांचा उपयोग करून घेऊन त्यांनी इथं जर रणनीती आखली असती तर मला वाटतं निश्चित त्याचा फायदा झाला असता. म्हणजे इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांच्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांशी त्यांनी जर संधान साधलं असतं, त्यांचे संबंध त्यांच्याशी आहेतच, त्याचा वापर करून घेऊन अखिलेश यादव असतील, तेजस्वी यादव असतील, यांच्या पातळीवर काही चर्चा करून इथल्या स्थानिक पातळीवर त्या दृष्टीनं काही जर गणित केली असती तर निश्चितपणे त्यांचा फायदा झाला असता. पण मराठी मतं भावनिक पातळीवर आणि दोन भाऊ एकत्र येणार या एकाच सूत्राभोवती हे सगळं निवडणूक त्यांनी नेल्यामुळं जे बेरजेचं राजकारण मुंबई महापालिका जिंकण्यासाठी करायला आवश्यक होतं ते बेरजेचं राजकारण झालेलं वरवर तरी दिसत नाही. आता ते निवडणुकीच्या मैदानात उतरले, शिवसेनेला निवडणुका लढवण्याचा दीर्घकाळ अनुभव आहे, शिवसेनेनं अनेक चढउतार बघितलेत, शिवसेनेत अनेक चांगले जाणते मुंबईची नस आणि नस माहिती असणारे नेते आहेत. असं असलं त्यामुळं त्यांनी त्या दृष्टीनं काही प्रयत्न केले असतील, नक्कीच केले असतील, पण तरी सुद्धा जे वरवर चित्र दिसते त्या चित्रानुसार जे बेरजेचं आवश्यक राजकारण होतं ते बेरजेचं आवश्यक असलेलं राजकारण इथं झालेलं दिसत नाही. आणि उलट दाक्षिणात्य मतदारांना दुखावण्याचा प्रयत्न यांनी केला आहे. त्याचा फटका निश्चितपणे या दोघांना बसू शकतो असं मला वाटतं. बघूया एकूण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काय चित्र समोर येतं. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या बाजूनं मराठी मतांच्या बरोबरच अन्य मतदारही उभा राहतो आणि त्यांच्याकडे सत्ता देतो. भारतीय जनता पक्षाच्या एकूण आक्रमणाच्या विरुद्ध त्यांना सत्ता देतो की पुन्हा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची रणनीती वरचढ ठरते हे बघावं लागेल. धन्यवाद.